नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश जाधव सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि याच्या आधी आपण 5 पेपर्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि आज आपण या टेस्ट सिरीजचा 6वा पेपर आज डिस्कस करतोय आणि त्यामध्ये आज जे प्रश्न विचारलेली होती त्यामध्ये जे काही स्पष्टीकरणात्मक उत्तरे आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, आज आपल्याला जीएसच्या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते आपण या ठिकाणी आता डिस्कस करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, डिप्रेस क्लासेस मिशनचा 3रा वर्धापन दिन कुठे साजरा करण्यात आला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे आणि याचे ऑप्शन्स आहेत पुणे, मुंबई, महाबळेश्वर आणि विजापूर। तर मित्रांनो, डिप्रेस क्लासेस मिशनचा 3रा वर्धापन दिन जो आहे ते मुंबई या ठिकाणी साजरा केला होता, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हे असायला हवं। यानंतर बघा दुसरा प्रश्न, प्रार्थना समाज हा महाराष्ट्रातील कोणत्या संतांची जयंती साजरी करत होता। आता यामध्ये आपल्याला संत दिलेले आहेत, कोणते कोणते संत आहेत बघा, ज्ञानेश्वर आहे, संत रामदास आहेत, संत गाडगे बाबा आहेत आणि संत तुकाराम आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, प्रार्थना समाज जो आहे तो संत तुकाराम महाराजांची जयंती जी आहे ते साजरी करत होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला हवं। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रताप सिंहाचे प्रकरण आणि फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती कोणत्या वृत्तपत्रात छापली गेली होती, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे आणि आपल्याला काही वृत्तपत्र दिलेली आहेत। त्यामध्ये कोणकोणते वृत्तपत्र आहेत बघा, दिग्दर्शन आहे, ज्ञानोदय आहे, प्रभाकर आहे आणि इंदुप्रकाश आहे। तर मित्रांनो, भाऊ महाजन यांचं प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये ती बातमी छापून आली होती, त्यामुळे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 हे असायला हवं। चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणता विचारला गेला होता, महाराष्ट्रातील ठाण्याच्या तुरुंगात कोणत्या क्रांतिकारकाचे स्मारक आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे। महाराष्ट्रातील बघा लक्षात घ्या, महाराष्ट्रातील ठाण्याच्या तुरुंगामध्ये जेलमध्ये कोणत्या क्रांतिकारकाचे स्मारक आहे, खुद्दीराम बोस, अनंत कान्हेरे, सेनापती बापट आणि मदनलाल धिंगरा। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायला हवं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय होता बघा, इसवी सन 1945च्या वेव्हेल योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। यातलं पहिलं विधान बघा कोणतं आहे, कार्यकारी परिषद राष्ट्रीय नेत्यांमधून सदस्यांची नियुक्ती करू शकतात। नंबर 2 आहे, कार्यकारी परिषद हिंदू आणि मुस्लिमांची समान संख्या ठेवू शकतात किंवा प्रतिनिधित्व ठेवू शकतात। त्यानंतर तिसरा आहे, गव्हर्नर जनरलचा व्हेटो अधिकार रद्द करण्यात येणार होता आणि ड जे आहे, परराष्ट्र व्यवहाराचा विषय गव्हर्नर जनरलकडून परिषदेच्या भारतीय सदस्याकडे हस्तांतरित केला जाणार होता। तर मित्रांनो, याच्यामध्ये अ, ब, क आणि ड यातलं जे आहे ते फक्त क चुकीचं आहे, त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, ब आणि ड। अ, ब आणि ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे। या ठिकाणी आपल्याला पर्याय दिसतो, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असायला हवं। यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला गेला होता आपल्याला, आता 2 विधानं दिलेली आहेत आपल्याला। पहिलं विधान आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी करण्यात आली होती आणि त्याचं कारण आपल्याला दिलेले आहे आर मध्ये, काँग्रेस नेतृत्वाचा एक भाग सरकारला सहकार्य करू इच्छित होता। तर मित्रांनो, फक्त पहिलं बरोबर आहे, कारण स्वराज्य पक्षाची स्थापनाच विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी करण्यात आली होती। आता भारतीय लोक सरकारला कशा पद्धतीने किंवा काँग्रेस सरकार जे आहे ते सरकारला कशा पद्धतीनं मदत करणार होता किंवा सहकार्य करणार होता, त्यामुळे या ठिकाणी जे आर विधान आहे ते मात्र चुकीचं आहे। तर फक्त पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे, म्हणजेच ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत का, तर नाहीये। ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण करत नाहीये। आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण करत आहे, हे पण चुकीचं आहे। पहिलं विधान बरोबर चुकीचं आहे, दुसरं विधान चुकीचं आहे, ए बरोबर आहे परंतु आर चुकीचं आहे, हे आपल्या या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं। यानंतर नेक्स्ट बघूया, खालील संस्थांची त्याच्या स्थापनेच्या क्रमाने मांडणी करा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ब्रिटिश इंडियन असोसिएशन याची स्थापना 1841 मध्ये करण्यात आलेली आहे, 1841 ओके। त्यानंतर पुणा सार्वजनिक सभा जी आहे ते एप्रिल 1870 मध्ये करण्यात आलेली आहे पुण्यालाच। या ठिकाणी ब्रिटिश इंडियन असोसिएशन कलकत्त्याला 1841, त्यानंतर पुणा सार्वजनिक सभा जी आहे ते एप्रिल 1870 मध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर मद्रास महाजन सभा जी आहे ती 18
1884 मध्ये करण्यात आलेली आहे आणि इंडियन असोसिएशनची स्थापना जी आहे ते जुलै 1870 मध्ये करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी पहिला आपल्याला काय यायला पाहिजे, अ यायला पाहिजे, शेवटचं काय यायला पाहिजे, क यायला पाहिजे. तर इथे एप्रिल आधी येतो, नंतर जुलै येतो, म्हणजे ज्याचा अर्थ काय बरं, या ठिकाणी अ पहिलं यायला पाहिजे, त्यानंतर ब यायला पाहिजे, त्यानंतर ड यायला पाहिजे आणि त्यानंतर क यायला हवं. 1841 एप्रिल 1870, त्यानंतर जुलै 1870 आणि या ठिकाणी 1884 मध्ये मद्रास महाजन सभा या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. मग आपला पर्याय घ्यायला पाहिजे अ ब ड आणि क, अ ब ड आणि क. या ठिकाणी आपल्याला तो पर्याय दिसतो, पण पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला गेला होता आपल्याला. 1857च्या उठावाबाबत खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बंडखोरांचा कोणताही स्पष्ट राजकीय दृष्टिकोन नव्हता. जिनत महालने तिच्या सुरक्षेसाठी ब्रिटिशांशी करार केला होता. त्यानंतर बंडखोराचे नेतृत्व मौलवी अहमद उल्ला करत होते आणि केंद्रीय नेतृत्व विश्वासघात केल्यामुळे बंडखोर जे आहे ते अपयशी ठरले असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, यातील कोणतं विधान बरोबर आहे? पहिलं विधान अगदी बरोबर आहे, कारण बंडखोरांचा कोणताही स्पष्ट राजकीय दृष्टिकोन जो होता तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नव्हता. त्यानंतर ब जे आहे, जिनत महलने तिच्या सुरक्षेसाठी ब्रिटिशांशी करार केला होता, हे सुद्धा आपल्याला बरोबर पाहायला मिळतं. त्यानंतर क जे आहे, बंडखोरांचे नेतृत्व मौलवी अहमद हे करत होते, हे सुद्धा बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपलं उत्तर बघूया आपण, अ ब आणि क, केंद्रीय नेतृत्व विश्वासघात केल्यामुळे बंडखोर अपयशी ठरले. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ ब आणि क, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया. यानंतर बघा कोणता प्रश्न विचारलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील कोणत्या वस्तू निर्यात केल्यात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील कोणकोणत्या वस्तूंचा आपल्याला एक्सपोर्ट केलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यामध्ये कोणकोणते बघा, सुती कापड, नीळ, कच्चे रेशीम आणि कॉफी. तर मित्रांनो, सुती कापडाचा या ठिकाणी निर्यात केली गेली होती का? तर यस, सुती कापडाचा या ठिकाणी निर्यात केली गेली होती, पहिलं बरोबर आहे. नीळसाठी तर ब्रिटिशांनी त्याला जबरदस्ती केली होती शेतकऱ्यांना नीळ लावण्यासाठी, ते पण बरोबर आहे. आणि रेशीम यासाठी सुद्धा, फक्त याच्यामध्ये कोण येणार नाही मित्रांनो, कॉफी येणार नाही. त्यामुळं अ ब आणि क हे आपला पर्याय असायला पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला हे पर्याय दिसतात, त्यामुळं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे. योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर आता मराठी अधिकारी आणि त्यांचे कार्य विचारले गेलेले आहेत. चला बघूया. दुबीर किंवा सुमंत, दुबीर किंवा सुमंत जे आहे याचं काम काय होतं, तो परराष्ट्र मंत्री असायचा. तो कोण असायचा? परराष्ट्र मंत्री असायचा. ओके. त्यानंतर से ए नौबत, सर ए नौबत, सर ए नौबतचं काम काय असायचं? सर सेनापती. नावामध्ये सर असल्यामुळं तो काय बरं, सर सेनापती, म्हणजे बचं काय असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे. त्यानंतर अमात्य कोणाला म्हणायचे? तर अमात्य जे आहेत ते म्हणजे महसूल मंत्री आहेत. अमात्य जे आहे ते महसूल मंत्री. आणि पेशवा कोण असायला पाहिजे मग? तर प्रधानमंत्री. तर मित्रांनो, आपलं काय यायला पाहिजे, अचं 4 यायला हवं. बघा अचं 4 या ठिकाणी, तिन्ही ठिकाणी अचं 4 दिसतं. त्यानंतर बचं जे आहे ते 3 यायला हवं. तर इकडे 2 आहे, इथे 1 आहे आणि इथं 3 आहे. बघूया समोर, कचं जे आहे ते परत 2 यायला हवं आणि डचं जे आहे ते 1 यायला पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोरचा क्वेश्चन काय होता बघूया. टोडरमलच्या जमीन महसूल प्रणालीमध्ये कोणती जमीन कधीच रिकामी राहत नसे? पोलद जमीन, पडझड जमीन, चाचर जमीन आणि वांस जमीन. मित्रांनो, पोलद जमीन हे याचं उत्तर असायला पाहिजे, कारण पोलद जमिनीमध्ये वर्षभर पिके घेतली जायची, त्यामुळे ती कधी रिकामी नसायची, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. विधान ए दिलेलं आहे, त्याचं कारण दिलेलं आहे. अकबराच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसात प्रांतांची संख्या 12 वरून 15 झाली. त्यानंतर दुसरं आहे, त्याचं कारण दिले गेलेलं आहे. अकबराचा खानदेश आणि अहमदनगरवरील विजय हा एक महत्त्वाची कामगिरी होती. आणि आपल्याला विचारलेलं आहे की यातलं आता कोणतं बरोबर आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही विधानं जे आहे ते कशी आहेत, बरोबर आहेत. त्यामुळं आर हे एचे योग्य स्पष्टीकरण करते. त्यामुळं आपला पर्याय काय यायला पाहिजे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय होता.
हडप्पा संस्कृतीचे खालीलपैकी कोणते ठिकाण कच्छ प्रदेशामध्ये आहे असं आपल्याला विचारलं. जसं की सौराष्ट्र आणि कच्छ आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये आहे. मग यामधले कोणकोणते आहेत? देसलपूर आणि ढोलविरा हे दोन ठिकाणं जे आहेत ते आपल्याला कच्छ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो अ आणि ब हे आपलं उत्तर असायला पाहिजे. लोथल पण नाही, इथं लोथल असायला पाहिजे होतं, लोथल आणि रोजदी. त्यामुळं अ आणि ब हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला गेला होता? योग्य क्रमाने गुप्त शासकांची मांडणी करा असं आपल्याला विचारले. भानुगुप्त, बुद्धगुप्त, कुमारगुप्त आणि विष्णुगुप्त. मित्रांनो पहिला कोण यायला पाहिजे? कुमारगुप्त. कुमारगुप्तानंतर कोण यायला पाहिजे? बुद्धगुप्त. त्यानंतर कोण यायला पाहिजे? भानुगुप्त. आणि शेवटी कोण यायला पाहिजे? विष्णुगुप्त. तर लक्षात घ्यायचं आपल्याला. आता पर्यायानुसार जावं लागेल. क सोबत कोण लागतं? ब लागतं. आणि अ सोबत कोण लागतं? तर ड लागतं. त्यामुळं क ब आणि अड, क ब अड, क ब अड, क ब अ ड. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता कोणत्या चालुक्य शासकाने आपल्या पडक्कल येथे विरूपाक्ष मंदिर आणि त्रिलेकेश्वर मंदिर बांधले आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे जयसिंग आहे, विक्रमादित्य आहे प्रथम, पुलकेशी द्वितीय आणि विक्रमादित्य द्वितीय. तर मित्रांनो विक्रमादित्य द्वितीय यांनी हे बांधकाम केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा एंडोसल्फान या कीटकनाशकाबाबत खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एंडोसल्फान हे पाण्यामध्ये सहजासहजी विरघळते, ते विरघळत नाही. त्यामुळं या ठिकाणी पहिला ऑप्शन चुकीचा आहे. पिकांवरील एंडोसल्फानचे विघटन हे साधारण काही आठवड्यांमध्ये होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर यस होऊ शकते. कारण त्यानंतर बघा मृदेमध्ये शिरकाव झालेले एंडोसल्फान मृदेच्या कणांना चिटकत नाही. तर मित्रांनो चिटकत नाही चिटकते. त्यामुळे या ठिकाणी ब सुद्धा विधान बरोबर आहे. आणि स्टॉकहोम कराराच्या बैठकीत 2017 पर्यंत या कीटकनाशकांचा वापर बंद करण्याचे भारताने मान्य केले आहे. तर एक लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की 2च पर्याय आहेत आपल्याला इथे. ओके, मग आता आपण काय करूया? ब तर बरोबर आहे, चिटकत नाही. मग या ठिकाणी रॉंग करायला आहेत. ओके, इथं राईट केलेलं आहे, रॉंग असायला पाहिजे होतं. मग बघा आता म्हणजे अ चुकीचं आहे, त्यानंतर क चुकीचं आहे, ब आणि ड हे 2 बरोबर आहे. ब आणि ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला गेलेला आहे? कोणत्या प्रकारच्या कचऱ्यातून चेतासंस्थेच्या विकासात अडथळे व आउटग्रंथीचे विकार व यकृत विकार इत्यादी आरोग्यावरील परिणाम घडून येतात असं आपल्याला विचारलेलं आहे. लेड व ॲसिड बॅटरी, नॉनस्टिक भांड्यांमधून, कीबोर्ड, प्रिंटर्स आणि कॅथेड्रोड ट्यूबमधून. तर मित्रांनो कीबोर्ड व प्रिंटर्स हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. बीटी वांग्यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन कशा प्रकारे घडण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. तर आपल्याला विचारलेलं आहे की याचं बीटीच्या संदर्भामध्ये काय काय याची विधानं योग्य आहेत. बीटी वांग्यामध्ये एक आक्रमण तण ठरू शकतं. त्यानंतर बीटी जनुकाचा इतर वन्य वाणांमध्ये प्रसार होऊ शकतो. उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो किंवा टर्मिनेटर जनुकाचा वापर केला जातो. बीटी जनुकाचा इतर अन्य वाणांमध्ये प्रसार होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी त्याची भीती असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट. ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 नुसार ध्वनीबाबत वायू दर्जा मानकांनुसार खालील क्षेत्रांचा विचार करायचा आहे. आपल्याला क्षेत्र दिलेली आहेत आणि ध्वनी मर्यादा दिलेली आहेत. तर बघा या ठिकाणी लोकवस्ती क्षेत्र दिवसा 55 आणि रात्री जे आहे ते 45, शांतता क्षेत्र 45 आणि 35. ओके, त्यानंतर व्यावसायिक क्षेत्र 70 डेसिबल ते 60 डेसिबल पर्यंत. त्यानंतर औद्योगिक क्षेत्र 75 ते 70 दिलेले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी लोकवस्तीसाठी किती असायला पाहिजे? लोकवस्तीसाठी पाहिजे 55 डेसिबल ते 45 डेसिबल रात्र आणि दिवस. आणि औद्योगिकमध्ये 75 ते 70 डेसिबल. तर इकडे मात्र शांत क्षेत्रामध्ये मात्र या ठिकाणी 50 ते 55 असायला पाहिजे होतं. समथिंग हे थोडं जास्तच कमी करून टाकलेलं आहे. आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये
इथे सुद्धा थोडं जास्त दिलेलं आहे, थोडंसं कमी असायला पाहिजे होतं. तर असू द्या, या ठिकाणी जास्तीत जास्त आणि कमीत कमीवाले 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बरोबर वाटतात, लोकवस्तीवालं आणि औद्योगिकवालं. त्यामुळे या ठिकाणी अ आणि ड हे 2 पर्याय जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी अ आणि ड हे या ठिकाणी पर्याय दिसतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालील वायू दूषिकांचा विचार करा असं आपल्याला विचारलेलं आहे आणि वरीलपैकी कोणते हरितगृही वायू क्योटो कराराअंतर्गत येतात असं आपल्याला विचारलं. आता क्योटो करार जो झालेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणते वायू जे आहेत त्याच्यामध्ये आढळतात हे आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये मिथेन येतो, मिथेनचा वापर त्या ठिकाणी होतो. फ्ल्युरोबन्स याचासुद्धा या ठिकाणी वापर त्याचा समावेश केला जातो आणि सल्फर हेक्झा ऑक्साईड याचासुद्धा या ठिकाणी समावेश होतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, अ, ब आणि ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे. कार्बन मोनॉक्साईड होत नाही आहे, त्यामुळे तो शेवटचा ऑप्शन जर या ठिकाणी कट झालेला आहे तर आपला पर्याय काय असायला पाहिजे, मिथेनचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे, त्यानंतर बचा, त्यानंतर डचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर अ, ब आणि ड असायला पाहिजे. कायला पाहिजे, अ, ब आणि ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसतं, त्यामुळे आपलं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅग्नेलियम हे कशाचे संमिश्र आहे असा विचारलेला आहे. कॉपर प्लस मॅग्नीज, कॉपर प्लस झिंक, मॅग्नेशियम प्लस ॲल्युमिनियम, निकेल प्लस कार्बन. तर मित्रांनो मॅग्नेशियम, तर बघा त्या ठिकाणी मॅग्नेलियम, तर इथं या ठिकाणी ही जोडी बरोबर होते. या दोघांच्या मिश्रणातूनच काय बनलेलं आहे, मॅग्नेलियम बनलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये एकत्र खंडात येत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा रुबिडियम, क्लोरीन, ब्रोमीन, फ्रॅन्सियम आणि सेशियम अशी आपल्याला उत्तर दिलेली आहेत. याच्यामध्ये रुबिडियम आणि ब्रोमीन हे येतात. आता बाकीचे कोणते कोणते येत नाहीत तर मग आपल्याला यावरनं ऑप्शनकडनं जावं लागेल. ब, क आणि ई. तर लक्षात घ्या, रुबिडियमचा या ठिकाणी या खंडात समावेश होतो, एकत्रित खंडात समावेश होतो आणि फ्रॅन्सियमचा होतो. ओके, रुबिडियम, क्लोरीन, ब्रोमीन. तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला काय आलं पाहिजे, ब, क आणि ई. ब, क आणि ई म्हणजे हे 2 येतात, त्याच्यामध्ये येत नाहीत कोण, तर क्लोरीन येत नाही, ब्रोमीन येत नाही आणि सेशियम येत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. चला समोर जाऊया आपण. योग्य जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि कोळशाचे प्रकार दिलेले आहेत. त्या कोळशाच्या मध्ये कार्बनचे प्रमाण कसे आहे हे असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कार्बनच्या प्रमाणावरून मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण अँथ्रासाइटमध्ये असतं, त्याच्यानंतर बिटुमिनसमध्ये असतं, त्याच्यानंतर लिग्नाईटमध्ये असतं आणि त्याच्यानंतर जे आहे ते कशामध्ये असतं तर पीट्समध्ये असतं. पीट्समध्ये बघा, आता लक्षात ठेवण्यासाठी हा क्रम पण लक्षात ठेवता येतो आपल्याला की सर्वात जास्त एच्या नंतर कोण येतं, बी येतं अल्फाबेट, बीच्या नंतर कोण येतं अल्फाबेट, एल येतं, एलच्या नंतर कोण येतं, पी येतं. ए बी एल पी, ए बी एल पी हा क्रम जरी लक्षात आपण ठेवला तरी आपलं याचं उत्तर अजिबात चुकणार नाही. तर सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण अँथ्रासाइटमध्ये असते, तर अँथ्रासाइटमध्ये सर्वात जास्त असतं. बिटुमिनसमध्ये 2 नंबरचं असतं, तर आपल्याला प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला जाता येतं. मग आपण काय करूया, सर्वात जास्त अँथ्रासाइट ठीक आहे, 80% अधिक. 80% अधिकवाला ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर मी म्हटलं की बिटुमिनस हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे, त्यामुळं या ठिकाणी 60% अधिक हे ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर लिग्नाईट म्हटलं, लिग्नाईट हे 3ऱ्या क्रमांकाचं येतं, त्यामुळं या ठिकाणी 42% अधिक. आणि राहिलंच कोण आता, पीट्स राहिलं 22% पर्यंत किंवा 22% कमी. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता आपल्याला ऑप्शन थ्रू जावं लागेल. तर अचं काय यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे, अचं 2 ठीक आहे. त्यानंतर बचं काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, 1 आलं. लिग्नाईटचं काय यायला पाहिजे, 4, इथं 4 आलं. अँथ्रासाइट सर्वात जास्त आहे त्यामुळे इथं 3 यायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला पर्याय सापडलेला आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, शीतपेय पीत असताना फस्स असा बुडबुड्यांचा आवाज कशामुळे येतो असं आपल्याला विचारलेलं आहे. कशामुळे येतो, शीतपेय पीत असताना फस्स असा बुडबुड्यांचा आवाज येतो. मित्रांनो
बऱ्याच वेळेस तुम्ही ती गोष्ट अनुभवलेली असेल आणि अनुभवत असताना आपल्याला तसा आवाजसुद्धा येतो. तर कोणत्या आम्लामुळे त्याचा आवाज येतो? नंबर 1 फॉस्फोरिक आम्ल आहे, नंबर 2 कार्बोनिक आम्ल आहे, नंबर 3 ॲसिडिक आम्ल आहे आणि नंबर 4 नायट्रिक आम्ल आहे. तर मित्रांनो, फस्सा असा आवाज जो आहे तो कशामुळे येतो? कशामुळे ते सांगा बरं. हे आपण नेहमीच अनुभवत असतो. तर कार्बनिक आम्ल हे त्याचं उत्तर असायला हवं. कार्बनिक आम्लामुळेच आपल्याला फस्सा असा जो आवाज आहे बुडबुड्यांचा तो येत असतो. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सॅकरिन हा सुक्रोज एवढाच गोड असतो का? तर नाहीये. सुक्रोजपेक्षा 550 पट अधिक सॅकरिन गोड असते. याचा शोध 18व्या शतकामध्ये लागलेला आहे. सॅकरिन हा कृत्रिम मधुर घटक मूत्राद्वारे बाहेर टाकला जात नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, तो मूत्राद्वारे बाहेर टाकला जातो. त्यामुळं हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. त्यामुळं ब चुकीचं आहे. सायक्लामेट हा सुक्रोजपेक्षा 20 पट गोड आहे. अगदी बरोबर आहे. ॲलिमेट हे सुक्रोजपेक्षा 2000 पट गोड आहे. हे सुद्धा बरोबर आहे. क आणि ड हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. ठीक आहे. इथं आपल्याला चुकीचा पर्याय बघायचा होता. या ठिकाणी चुकीचा पर्याय बघायचा आहे आपल्याला. रॉंग जे आहे ते बघायचे आहेत. अ आणि ब. अ आणि ब कुठं पाहायला मिळतं बघा. अ आणि ब या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हे या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा होता. त्यामुळे दोन जे पहिले जे पर्याय आहेत दोन ते चुकीचे आहेत. यानंतर बघा नेक्स्ट विचारलेलं आहे. खालील विधानांचा विचार करा असं आपल्याला विचारलेलं आहे. गॅमा किरणे हे वस्तुमान विरहित असतात आणि हे ॲल्युमिनियमच्या पत्र्याने अडवता येतात. अडवता येतात का? के. आता आपल्याला योग्य तो विधान जे आहेत ते ओळखायचे आहेत. अडवता येतात का? तर अडवता येत नाहीत. ओके. अल्फा कणे ही कम भेदनक्षय असतात व साधारणतः काही कागदांच्या थराने सुद्धा ते अडवता येतात. बघूया आता आपण चुकीचा आणि बरोबर. त्यानंतर बीटा हे कण जास्त भेदनक्षम असल्याने जास्त घातक असतात. ते सिमेंट कॉन्क्रीटच्या जाड भिंतीने अडवले जातात. आणि न्यूट्रॉन कण हे अल्फापेक्षा जास्त भेदनक्षम आहेत. हे साध्या पाण्याने पण अडवता येतात असं आपल्याला विचारलेलं आहे. त्याचं मित्रांनो उत्तर जे आहे ते कायला पाहिजे? ब आणि ड. ब आणि ड हे याचं उत्तर आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी दोन कोणते पर्याय पाहायला मिळतात. ब मध्ये अल्फा कणे हे कम भेदनशील असतात व साधारण काही कागदांच्या थराने सुद्धा ते अडवता येतात. आणि न्यूट्रॉन हे कण अल्फा कणापेक्षा जास्त भेदनक्षम आहेत. ते साध्या पाण्याने पण अडवता येतात. तर हे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे ब आणि ड हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. अवरक्त किरणाच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा इन्फ्रारेड किरण कोणत्याही वस्तूवर पडतात तेव्हा ती वस्तू थंड होते. ते जाड धूळ आणि ढगांचे आवरण यांना भेदू शकतात. इन्फ्रारेड किरणाचा वापर करून शरीराच्या विविध भागाचे छायाचित्र मिळवता येते. त्यानंतर ग्रीन हाऊस थंड ठेवण्यासाठी वापरले जाते. तर मित्रांनो या ठिकाणी ब आणि क कायला पाहिजे? ब आणि क हे दोन या ठिकाणी विधानं बरोबर आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन कायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. चला दुसरं बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? शीर्षस्थानी एक तेजस्वी गोल असतो. खालील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. चुकीचं ओळखायचं आपल्याला. या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचे. चुकीचं कोणतं आहे? धूमकेतूची पुच्छ सूर्याच्या विरुद्ध दिशेने असते तर यस. धूमकेतूचा परिभ्रमणाचा काळ कमी असतो असं विचारलेलं आहे. धूमकेतू सूर्याभोवती लंबगोल फिरतात का? तर यस फिरतात. आणि धूमकेतू या ठिकाणी आपल्याला धूमकेतूचा परिभ्रमणाचा काळ कमी असतो असं विचारलेलं आहे. तर हे विधान आपलं चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट. ट्रान्सफॉर्मर हे विद्युतधारेचे रूपांतर कमी आणि अधिक विद्युतधारेच्या परिपथामध्ये रूपांतर करते. अगदी बरोबर. अधिक विद्युतधारेमध्ये रूपांतर करत असेल तर ते डाऊन ट्रान्सफॉर्म असते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ए आणि आर हे बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. दुसरं वाचण्याची पण गरज पडत नाही. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला गेलेला आहे.
विद्युत दिव्यात असलेल्या टंगस्टन तारेची आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी कोणत्या वायूचे मिश्रण वापरतात असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑर्गॉन आणि नायट्रोजन यांचं मिश्रण असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, कोणता हिपॅटायटिस हा अन्न व पाण्यामुळे होतो असं आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये ए आणि ई हे याचं उत्तर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट, कोणत्या वनस्पतीची मुळे खोडावरील खालच्या मोडापासून उगम पावतात व वनस्पतींना आधार देतात? रायझोफेरा, कंदामुळे, वटवृक्षाचे तर वर असतात मुळे, एरियल असतात, त्याच्यामध्ये मका व ऊस. तर मित्रांनो मका आणि ऊस हे दोघंही काय करतात? आधार देण्याचं काम करतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, असे अवयव जे रचनेने सारखे असतात परंतु कार्याने वेगळे असतात त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? समधर्मी अवयव, जोडणारे दुवे, अवशेष अंगे व समजात अवयव. तर समजात नावामध्येच आहे, सारखे असतात म्हणजे समजात आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. यानंतर बघा, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मशरूम हे पेनिसिलियम रॉकफोर्टी या प्रकारचे कवक आहे का? तर नाहीये. हे कमी कॅलरीयुक्त, शर्करा विरहित व मेद विरहित आणि जास्त प्रथिनयुक्त पदार्थ होय. अगदी बरोबर. आणि लिहिण्याची शाई कॉम्प्रिनस म्हणजेच आणि कॉमेटस या म्हणजेच आपले प्रिंटर, आता जे शाईचे प्रकार जे आहेत ना त्याच्यामध्ये मशरूमद्वारे तयार केली जाते, तर अगदी बरोबर आहे हे सुद्धा विधान. आणि सोलोसायबिन व सोलोसिन हे मधुमेह झालेल्या रुग्णाला वापरले जाणारे औषध मशरूमपासून मिळवतात. तर मित्रांनो हे मधुमेहासाठी नाही आहे, मनोरुग्णासाठी आहे, त्यामुळे हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे ब आणि क आपलं हे उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बघा चला नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे ते बघूया आपण आता. परजीवी प्राण्यांपासून मानवास होणाऱ्या आजारांविषयी योग्य जोडी ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. ॲस्कॅरिस गुदद्वाराला खाज येतं, त्यानंतर पिनवर्म उलट्या होतात, त्यानंतर फायलेरिमा पोट दुखते, आणि होमवर्म जे हत्तीपाय. तर मित्रांनो या ठिकाणी पिनवर्म आणि उलट्या पर्याय क्रमांक 2 हे परजीवी प्राण्यांपासून मानवास होणारा आजार आहे, त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कोणता एकमेव असा प्राणी आहे ज्याच्यामध्ये आरबीसीला केंद्रक असते? तर मित्रांनो हा प्रश्न फार सोपा आहे, उंट हे याचं उत्तर असायला पाहिजे. लक्षात ठेवायचं, हा साधा प्रश्न आणि क्रमिक पुस्तकातून घेतला गेलेला प्रश्न आहे. यानंतर बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती टिरिडोफायटा या सहजीवी वनस्पती वर्गात येत नाही असं आपल्याला विचारलं? मुसी हे येत नाहीये, पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं. यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला, आणि आपल्याला गट अ आणि गट ब असं दिलेलं आहे. तर बघूया आता आपण तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. तर कशा कशाचा संबंध कशा कशावरती होतो? पोशिंद्यावर हल्ला, वासरांवरती हल्ला, वनस्पतीवरती हल्ला, रोगप्रतिकार शक्ती. तर आता आपण बघूया की या ठिकाणी याचे पर्याय काय येऊ शकतात. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, व्हायरॉइड्स हे वनस्पतींवरती, अच्छा चला बघूया आपण, वनस्पतींवरती हल्ला करतं. प्रायोन्स जे आहे ते वासरांवरती हल्ला करतं. पायरॉन्स जे आहे ते पोशिंद्यांवरती हल्ला करतं. आणि वायरुसाइड्स जे आहे ते रोगकारक नाही. तर बघा आपण काय करूया, याच्या योग्य ते जोड्या लावूया. एक याचं काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. त्यानंतर प्रायन्स वासरांवरती हल्ला 4 यायला हवं. त्यानंतर पायरॉन्स पोशिंद्यांवरती हल्ला 3 यायला हवं. आणि व्हायरुसाइड्स रोगकारक शक्ती बघा अचं 1 यायला हवं, इथं दिसतं 1. बचं 4 यायला हवं, ओके. कचं 3 यायला हवं, आणि डचं जे आहे ते 2 यायला हवं. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणतं चुकीचं आहे? डुकराद्वारे तयार केलेले ओमेगा 3 हे मेदाम्ल हृदय रोगामध्ये वापरले जाते. गोरिया धोक्यात असलेल्या प्राण्यांची क्लोनिंग चीनमध्ये केली जाते. मित्रांनो चीनमध्ये नाहीये, USA मध्ये केली जाते. USA मध्ये केली जाते, अमेरिकेत केली जाते. याच ठिकाणी आपलं उत्तर दिसलेलं आहे. त्यामुळं समोरचे 2 पर्याय आता आपण वाचून बघूया आहे का. डुकराच्या हृदया झडपा या मानवात शरीर यशस्वीरित्या प्रत्यारोपित करता येतात. यस, चीन हा मोठा पांड्याच्या पेशी जतन करून ठेवलेल्या आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त चुकीचं कोणतं आहे,
तर इथं चीनच्या ऐवजी USA पाहिजे होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न मिळेल. सोनेरी तांदळाच्या प्रकारात बीटा कॅरोटीन या घटकाचे प्रमाण वाढवण्यात आलेले आहे. बीटा कॅरोटीन हा घटक जीवनसत्व ड तयार होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर सोनेरी तांदूळ हे प्रो विटॅमिन युक्त तांदूळ असतो आणि यात 4 जनुकीय वनस्पतीपासून मिळून तो तांदूळांमध्ये टाकला जातो. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी फक्त 2 जे विधानं आहेत ते बरोबर पाहायला मिळतात. एक म्हणजे ब आणि दुसरं जे आहे ते ड. त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ब आणि ड असायला पाहिजे. पहिलं विधान चुकीचं, दुसरं विधान चुकीचं आहे. त्यामुळं ब आणि ड या ठिकाणी आपल्याला पर्याय पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता. खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलं. प्राणहिता इंद्रावती खोऱ्यातील कोठारी ही नदी उजव्या किनाऱ्यावरती येऊन मिळते. मित्रांनो, उजव्या किनाऱ्यावरती नाही आहे, डाव्या किनाऱ्यावरती येऊन मिळते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. वैनगंगा खोऱ्यातील गाढवी नदी उजव्या किनाऱ्यावर मिळते, अगदी बरोबर आहे. मांजरा नदीच्या खोऱ्यातील गिरणाही नदी उजव्या किनाऱ्यावर मिळते, अगदी बरोबर आहे. आणि पूर्णा खोऱ्यातील दुधना ही नदी उजव्या किनाऱ्यावरती नाही आहे, ही डाव्या किनाऱ्यावरती येऊन मिळते. त्यामुळं ब आणि क आपलं उत्तर असायला पाहिजे. ब आणि क आहे का? ब आणि ड, सॉरी, ब आणि ड. हां, ब आणि क जे आहेत हे 2 चुकीचे आहेत. मग बरोबर कोणते असायला पाहिजे? बघूया काहीतरी चुकलंय का. अ आणि ड. ब क अ आणि ड. अ आणि ड. अ आणि ड. ठीक आहे. चुकीचे विधान आपल्याला या ठिकाणी बघायचं होतं. तर चुकीचे विधान हे 2च आहेत. त्यामुळे इथं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, चला समोर जाऊया आपण. खालील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा असं आपल्याला विचारले. चुकीचं ओळखायचं मित्रांनो, चुकीचं. महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी एकूण 26 जिल्हे होती, अगदी बरोबर आहे. 1 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन होऊन धुळे जिल्हे निर्माण झालेला, अगदी चुकीचं आहे मित्रांनो. धुळ्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा झाला आहे. नंदुरबारमधून धुळे नव्हे, धुळ्यातून नंदुरबार. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं विधान चुकीचं आहे. 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली, अगदी बरोबर आहे. आणि 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा निर्माण झाला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं कोणते? फक्त पर्याय क्रमांक 2 हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यांच्या दृष्टीने कोणत्या नदीचे खोरे सर्वात कमी आहे? भीमा नदी खोरे, गोदावरी नदी खोरे, तापी पूर्णा नदी खोरे, कृष्णा नदी खोरे. मित्रांनो, कृष्णा नदी खोरे सर्वात कमी आहेत, कारण ते नंतर दुसऱ्या राज्यामध्ये जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. उष्णकटिबंधीय निम्न शुष्क हवामानाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र व खानदेशातील सर्व जिल्हे, आता हे त्रिवार्ता यांच्या हवामान सिद्धांतानुसार आपल्याला या ठिकाणी विधाने दिलेली आहेत. पश्चिम महाराष्ट्र व खानदेशातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश. मित्रांनो, मराठवाड्याच्या पूर्व भागाचं नाही आहे, मराठवाड्यातील पश्चिम भागाचा पाहिजे होतं या ठिकाणी. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते कसं आहे? चुकीचं आहे. त्यानंतर वार्षिक पावसाचे प्रमाण 50 ते 80 सेंटीमीटर व सापेक्ष आर्द्रता 50% कमी असते असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर दुसरं बघा. बराचसा पाऊस नैऋत्य मान्सून काळात पडतो व अन्य काळात सापेक्ष आर्द्रता 30% कमी असते. बरोबर. वार्षिक तापमान जे आहे ते 8 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते व हिवाळा वगळता 22 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आढळते. तर आता आपण बघूया या ठिकाणी आपलं उत्तर काय यायला हवं. क आणि ड हे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आर्द्रता 50% कमी असं म्हटलेलं आहे. 50% जास्त असायला पाहिजे. वार्षिक पावसाचे प्रमाण जे आहे ते याच्यापेक्षा थोडं जास्त आहे, कारण निम्न शुष्क हवामान असं म्हटलेलं आहे. 50 ते 80 नाही, थोडं जास्त आहे. तर 50%पेक्षा कमी म्हटलेलं आहे. त्यामुळे अ आणि ब. आणि इकडे पर्याय बघा. नैऋत्य मान्सूनवर पाऊस पडतो, बरोबर आहे. सापेक्ष आर्द्रता 30%पेक्षा कमी आहे. वार्षिक तापमान 8 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त, ते हिवाळ्यात 22 डिग्री. या ठिकाणी अ आणि ब जे आहे हे विधानं इथले चुकीचे आहेत.
त्यामुळे आपलं पर्याय जे आहे ते अ आणि ब असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. चला यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारला. रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खोऱ्यात पठारी प्रदेशात सापडते. अगदी बरोबर आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभा मृदी, तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते. अगदी बरोबर आहे. पहिले विधान बरोबर, दुसरं विधान बरोबर. विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वेणगंगा नदीच्या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते. अगदी बरोबर आहे. भाबर मृदा ही कोकणातील दक्षिण व उत्तर दिशेच्या प्रदेशामध्ये आढळते. बरोबर आहे. वरीलपैकी सर्व विधानं कशी आहेत? बरोबर आहेत. ओके. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता ते आपण बघूया. कोयना आभरण्याच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. या आभरण्याचे इंदवली, मेट, वासोटा, महार, खोरे असे 3 भाग पाहावयास मिळतात. या आभरण्यात कारवी, शिकेकाई, चिल्लार, वावडिंग इत्यादी प्रकारच्या औषधी वनस्पतीच्या जाती आढळतात. या आभरण्यात कमलजाई, भाकादेवी, वनदेवी, बहिरोबा इत्यादी मंदिरे सुद्धा आढळतात. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पर्याय मात्र तसे दिलेले नाही आहेत. तर आपल्याला आता काय करावं लागेल? अ आणि ब हे तर मॅच होत नाही आहे. या ठिकाणी कोयना आभरण्याच्या संदर्भामध्ये बघितलं तर फक्त केवळ क मॅच होतं, त्यामुळं फक्त याचं उत्तर घ्यायला पाहिजे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 म्हणजेच क याला पाहिजे. यानंतर बघूया. महाराष्ट्रात आढळणारे अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असा क्रम लावायचा आहे. म्हणजे विदर्भाकडून पश्चिम महाराष्ट्राकडे किंवा कोकणाकडे. मग विदर्भाकडून येणारं सांगा कोणता याच्यामध्ये? विदर्भाकडून येणारा पहिला गोंदियामध्ये कोण येतं? नवेगाव येतं. इथंच आपल्याला उत्तर सापडलं मित्रांनो. नवेगाव. नवेगावच्या नंतर अमरावतीमधलं चिखलदरा, त्यानंतर आणेर धुळ्यामधलं, देऊळगाव, रेवकुरी, फणसाड पर्याय क्रमांक 3. बाकीचं ऑप्शन म्हणजे पहिल्या ऑप्शनवरूनच आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर सापडलेलं आहे. कारण नवेगाव बांध जे आहे ते आपल्याला भंडारा गोंदियामध्ये पाहायला मिळतं. मग पूर्वेकडनं आपल्याला इकडे यायचं म्हटल्यानंतर दुसरं कोणताही पर्याय या ठिकाणी नव्हता, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेलं आहे. आता मासेमाऱ्याचे जाळे व माशांसाठी वापरलेला त्या ठिकाणी कोणत्या माशांसाठी कोणते जाळे वापरले जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा ट्रॉल जाळे जे आहे ते सुरंगी पकडण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर बघा पर्स जाळे जे आहे ते बांगडा मासे पकडण्यासाठी वापरलं जातं. गिलनेट जे आहे ते कोळंबी पकडण्यासाठी केलं जातं. आणि डोल जाळे जे आहे ते पापलेट. बघूया आपलं इथं का आता बरोबर. अचं काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. अचं 2. बचं जे आहे ते 1 यायला हवं, 1 आलं इथे. त्यानंतर कचं 3 यायला पाहिजे, 3 आलं आहे. आणि डचं काय यायला पाहिजे? 4. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लातूर जिल्ह्यातील धारणी माध्यम प्रकल्प हा कोणत्या नदीवरती उभारण्यात आला आहे असं आपल्याला विचारलं आहे. मांजरा, तावरजा, मन्याड, धारणी या ठिकाणी त्याच नदीवरती तो प्रकल्प आहे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य विधान ओळखलेलं आहे, ओळखायचं आपल्याला. तुरी या पिकावरती मूळ कुजण्या आणि तुडतुडे हे रोग उद्भवतात. उडीद या पिकावरील शेंडा पोखरणारे आळी, केवडा व काजरी या रोगांचा लागण होते. मूग या पिकावर फुलकिडे व मावा या रोगांची लागण होते. हरभरा या पिकावर तांबेरा व कपरा या रोगांची लागण होते. तर आपल्याला योग्य विधान विचारलं. मूग या पिकावरती फुलकिडे व मावाची लागण होते. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेलं आहे की आता कोणत्या ठिकाणी कोणते कोणते खनिज आढळतात. टंगस्टन जे ते पूर्व विदर्भामध्ये आढळतं. या ठिकाणी अचं जे आहे ते 2 याला हवं. बघा अचं 2. त्यानंतर जे आहे बराईट जे आहे ते नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळं बचं जे आहे ते 1 याला पाहिजे. अभ्रक जे आहे या ठिकाणी काही उत्तर वरे आहेत आणि खाली काही आहेत. तर ऑप्शन हे तर 2 बरोबरच आहेत. तर मित्रांनो ऑप्शन सुरू जरी आपण गेलो तर आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. टंगस्टनचं 2 याला पाहिजे, इथं 2 आहे. आणि बराईटचं नागपूर या ठिकाणी हे याला पाहिजे. अभ्रक चंद्रपूर दिलं आहे आणि बेसाल पूर्व विदर्भ वगळून दिलेलं आहे. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी उत्तर सापडलं. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत शेवटच्या 5 जिल्ह्यांचा योग्य क्रम लावा असं आपल्याला विचारलं. मित्रांनो सर्वात कमी लोकसंख्या 0.8% ही सिंधुदुर्गमध्ये आहे. त्यानंतर 1% हे कमी सर्वात कमी कुठं आहे तर सिंधुदुर्गमध्ये. तर सिंधुदुर्गवाला ऑप्शन या ठिकाणी एकच दिसतो, त्यामुळं सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे.
चला यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, खाली दिलेल्या महत्त्वाच्या शिखरांचा चढता क्रम लावा असं विचारलेलं आहे. चढता क्रम म्हटल्यानंतर छोट्याकडून मोठ्याकडे जायचं का मोठ्याकडून छोट्याकडे जायचं, चढत चढत जायचं आहे, म्हणजे छोट्याकडनं मोठ्याकडे जायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे दिलेले आहेत तर इथे काही विदर्भातले दिलेले आहेत, काही शिखरं सगळेच महाराष्ट्र दिलेले आहेत. मग आपल्याला माहीत असायला पाहिजे की विदर्भामध्ये सर्वात कमी उंचीचे काय आहेत तर शिखरे आहेत. तर मग विदर्भामधला आढळणारा कोणता आहे, चिखलदरा. चिखलदराची उंची किती आहे बरं, 1113 मीटर इतकी आहे. तर चिखलदरा हे सर्वात छोटा आहे. वाढत 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 जातो आपण समोर. तर मग या ठिकाणी उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. झालं, दुसरं तर काही दिसतच नाही, सगळे बाकीचे कोकणामधलेच आहेत. यानंतर बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. हे तर एकदम साधं आणि सोपं आहे, लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात केला जातो. मग ठिबक सिंचनासाठी कोणते कोणते पिकं असायला पाहिजे, जे वार्षिक पिकं घेतली जातात ज्याला सारखं पाणी लागतं असे म्हणजे कोणती पिकं आहेत, फळबागामध्ये येतात सर्वात जास्त द्राक्षे. मग द्राक्षे कुठे पिकली जातात, नाशिकमध्ये. तर बघा आता नाशिकचा ऑप्शन कुठे आहे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती, जळगाव हेच यायला पाहिजे. दुसरं कोणतं येऊ शकणार आहे, पर्याय क्रमांक 3 झालं, याचं उत्तर घ्यायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट, कोकण रेल्वेचा फायदा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या क्षेत्राला मिळतो असं आपल्याला विचारलं. मित्रांनो कोकण म्हटल्यानंतर आता आपल्या ज्या पट्ट्यामध्ये यावं लागेल ना आपल्याला, कुणीकडे जाणार आहे दुसरं, एक तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा. तर गुजरातमध्ये तर कोकणचा भाग येतच नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये तर चुकीचीच गोष्ट आहे, या ठिकाणी कुठं समुद्र किनारा लागला आहे. ओके, पहिलं सुद्धा या ठिकाणी रॉंगच आहे, तमिळनाडू दिलेलं आहे आणि इकडे गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू. आता इकडं तमिळनाडू कुठे फिरून यावं लागेल आपल्याला, सोडून टाकून द्या. कायला पाहिजे, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ, पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. किती सोपं आहे बघा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट कोणते होते असं आपल्याला विचारलं. ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांमध्ये छोटे उद्योग उभारणारे बँक कर्जाद्वारे आर्थिक मदत करते. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करणे. ग्रामीण आणि शहरी भागातील अल्पगटातील सुशिक्षित बेरोजगारांना कोणत्याही प्रकारचे उद्योग करण्यासाठी मदत करणे. वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो याचं फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाचे मूल्य असं आपल्याला विचारलं. चलनाचे मूल्य जागतिक बँक ठरवते. संबंधित देशाच्या सरकारच्या स्थिरतेद्वारे निर्धारित केली जाते. संबंधित देशाच्या आर्थिक क्षमतेनुसार निर्धारित केली जाते आणि संबंधित देशाने पुरवलेल्या वस्तू व सेवांच्या किती मागणी आहे यावरती निर्धारित केली जाते. मित्रांनो ड तर अगदी बरोबर आहे आणि ब सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं अ आणि क जर सोडले तर आपल्याला उत्तर पाहायला मिळतं ब आणि ड. अ ब क ड, अ आणि क, क आणि ड, ब आणि ड. तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं हे उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 1990च्या दशकात आर्थिक संकटाचा सामना करण्याच्या भारताला खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून कर्जाची मदत घ्यावी लागली. मित्रांनो जवळपास 7 अब्ज करोड रुपयाची आपण त्या ठिकाणी मागणी जी आहे ते लोनची केली होती आणि आपल्याला कुणी कर्ज दिलं होतं तर जागतिक बँकेनं आपल्याला कर्ज दिलं होतं 1990च्या दशकामध्ये आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुद्धा दिलं होतं. त्यामुळे अ आणि ब आपला पर्याय असायला पाहिजे. या ठिकाणी अ आणि ब पर्याय पाहायला मिळतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय रुपया कधी परिवर्तनीय बनला असं आपल्याला विचारलेलं आहे. 1 मार्च 1993 रोजी चालू खात्यात, 1 एप्रिल 1993 रोजी चालू खात्यात, 1994 मध्ये भांडवली खात्यात, 1994 मध्ये चालू खात्यात. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 1994 मध्ये चालू खात्यात परिवर्तनीय झाला, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003शी संबंधित नाही असं आपल्याला विचारलं. संबंधित नाही असं विचारलेलं आहे. कोणता संबंधित नाही. 2006-07 पासून आरबीआयद्वारे केंद्र सरकारच्या सिक्युरिटीज प्राथमिक द्वारा सिक्युरिटीज खरेदी करत नाहीत. 2012 पासून महसुली तूट दूर करणे, वित्तीय तूट GDPच्या 3% कमी करणे आणि केंद्र सरकारने आरबीआयकडून रोख पावतीवरील तात्पुरत्या स्वरूपात रोख रकमेची पूर्तता करण्यासाठी अनामत कर्ज घेऊ नये. तर मित्रांनो याचं उत्तर आहे फक्त इसवी सन 2012 पासून महसुली तूट दूर करणे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट, तेवढंच फक्त चुकीचं आहे. यानंतर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे दर कमी केल्यामुळं काय होते. तर मित्रांनो साहजिकच आहे, रिझर्व्ह बँकेने जर दर कमी केले तर काय होते, तरलता वाढते, लिक्विडिटी वाढते, त्यामुळं बाजारातील तरलता वाढते. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. किती सोपा प्रश्न आहे. यानंतर बघा खालील विधाने ए आणि आणि आर दिलेलं आहे. आता याची आपल्याला विधानं वाचायची आहेत. एक बघा, उद्योगाची उत्पादकता वाढीव प्रमाणात मोजली जाते. हे भांडवल उत्पादन गुणोत्तराच्या
स्वरूपात मोजले जाते आणि त्याचं कारण दिलेलं आहे, जर उद्योगाची उत्पादकता जास्त असेल तर उत्पादनात वाढ होईल व उद्योगाची उत्पादकता कमी असताना परिस्थितीच्या तुलनेत ते वाढेल असं आपल्याला विचारलेलं आहे. हे दोन्ही विधाने बरोबर आहे, परंतु आर हे एचे स्पष्टीकरण देत नाही. म्हणून मित्रांनो आपलं काय आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला हवं. ओके, चला. अशा प्रकारचे थोडेसे कन्फ्यूज करतात, त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो परीक्षेमध्ये. सापेक्ष आणि निरपेक्ष गरिबीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा असं आपल्याला विचारलेलं आहे. सापेक्ष गरिबीची अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडे किमान तरतूद नसते आणि संपूर्ण दारिद्र्य ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या समाजात सरासरी जीवनमान राखण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान उत्पन्नाचीही कमतरता बाळगतात. मित्रांनो हे दोन्ही विधानं जी आहेत ते कशी आहेत, चुकीची आहेत. कशी आहेत, चुकीची आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005च्या संदर्भात योग्य आहे? योग्य आहे असं आपल्याला विचारलं, कोणतं योग्य आहे ते बघूया आपण. ज्यांना रोजगार हवा आहे त्यांना रोजगार देण्यासाठी हा कायदा कायदेशीररित्या सरकारला बांधील आहे. अगदी बरोबर आहे. हे ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे लागू केले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो अ आणि ब हे दोन्ही विधानं कशी आहेत, बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता आपल्याला, सिंचनासाठी भूगर्भातील पाण्याचा वापर शक्य होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक वापर केला जातो? मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की लघु पाटबंधारे प्रकल्प जे आहे ते सिंचन व्यवस्थेतूनच आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक पहिलंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, लघु पाटबंधारे प्रकल्प. यानंतर बघा राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान मिशन अंतर्गत खालीलपैकी कोणते उपमिशन आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कृषी विस्तार, बी बियाणे लागवड, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण, वनस्पती संरक्षण, कोणतं असायला पाहिजे मित्रांनो? हे सगळंच असायला पाहिजे, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. यानंतर बघा दोन विधान दिलेली आहेत आपल्याला. विधान 1 आहे आर्थिक वृद्धीबरोबरच पर्यावरणाची हानीसुद्धा घडून येते आणि त्याचं कारण दिलेलं आहे, हानी घडून येऊ न देता शक्य असलेली GDP होय असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर मित्रांनो ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य कारण आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, आयात धोरण म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न पडला आहे. तर आयात धोरण म्हणजे काय, तर देशांतर्गत उत्पन्नासह आयात करणे. देशांतर्गत उत्पन्नासह आयात करणे यालाच काय म्हणतात, आयात धोरण म्हणतात. तर बघा आता या ठिकाणी ऑप्शनसुद्धा आपल्याला इथं असायलाच पाहिजे. इथे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला हवं. चला समोर जाऊया आपण. चलनाचे अवमूल्यन याचा परिणाम होतो. आता कशामुळे परिणाम होतो ते बघा, निर्यातीत वाढ आणि परकीय गंगाजळीत घट झाल्यामुळे, निर्यात आणि आयातीत वाढ झाल्यामुळे, निर्यातीत वाढ आणि देयक संतुलनात सुधारणा झाल्यामुळे, आयातीतील वाढ आणि देयकातील संतुलनात सुधारणा झाल्यामुळे, निर्यातीत वाढ आणि देयक संतुलनात सुधारणा झाल्यामुळे. तर याचा परिणाम या ठिकाणी होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जसजशी अर्थव्यवस्था विकसित होते तसतशी GDP मध्ये तृतीय क्षेत्राचा वाटा वाढतो. मित्रांनो काय होतो, वाढतो. याच ठिकाणी उत्तर आपल्याला सापडलं. किती सोपा प्रश्न आहे, वाटा वाढत असतो. यानंतर बघा भारतीय सरनाम्यातील मूलभूत स्वातंत्र्याचा योग्य तो क्रम लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य तो क्रम लावायचा आहे. मित्रांनो विचार, अभिव्यक्ती, विश्वास हे जे आहेत ना हे सुरुवातीचे आहेत. तर आपण बघूया या ठिकाणी अभिव्यक्ती, विश्वास, विचार, श्रद्धा, उपासना, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपास, विश्वास आणि विचार, उपासना, श्रद्धा, अभिव्यक्ती, विचार आणि विश्वास, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. या ठिकाणी विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 2 दिलेले आहेत. राज्यघटनेने व्यक्ती स्वातंत्र्य कमी न करता सामाजिक न्यायाचे तत्व मान्य केले आहे. त्यानंतर त्याचं कारण दिलेलं आहे आरमध्ये, जाती आधारित सकारात्मक कृती योजनेची घटनात्मक बांधिलकी दर्शविते की भारत इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप मागे आहे. तर मित्रांनो पहिलं विधान बरोबर आहे, पण मागे आहे हे मात्र विधान चुकीचं आहे. त्यामुळं ए बरोबर आहे, परंतु आर जे आहे ते चुकीचं आहे. तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 3. चला यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राज्य कलम 239 आणि 240 मध्ये सुधारणेनंतर निर्माण झाले होते? अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड आणि उत्तराखंड. मित्रांनो अरुणाचल प्रदेश 1972 मध्ये, कारण अरुणाचल प्रदेशचं 1972च्या आधी काय नाव होतं, नेफा नाव होतं. लक्षात घ्या. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा,
भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या पदावर परदेशी नागरिकांनी नियुक्ती करता येत नाही? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय संसदेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, वरीलपैकी सर्व. इथं कुणाची विदेशी नागरिकाची नियुक्ती करता येत नाही. ते भारताचे नागरिकत्व असायलाच पाहिजे. पहिलीच अट आहे, ते भारताचे नागरिक असावे. चला यानंतर बघा, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना उपलब्ध नाही असं म्हटलेलं आहे? सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे ना, आपल्याला माहिती आहे ना. त्यानंतर सशस्त्र बंडात भाग घेणे स्वातंत्र्य असू शकतं का? नाही, हे चुकीचं आहे. सरकार बदलण्यासाठी चळवळ सुरू करणे स्वातंत्र्य आहे, हे आहे. त्यानंतर सरकारी धोरणाचा विरोध करण्याचे स्वातंत्र्य हे पण आहे, विरोध करू शकतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे एवढं चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे असं विचारलेलं आहे? न्यायपालिकेपासून कार्यपालिका वेगळी करणे, आपल्या मिश्र संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करणे. मित्रांनो, मूलभूत कर्तव्यच आहे आपलं. मुलांसाठी मोफत हे तर सरकारचं आहे. अस्पृश्यतेची परंपरा संपवणे हे पण मिश्र संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करणे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, सरकारच्या स्वरूपाबाबत असत्य विधानाची निवड करा असं विचारलेलं आहे. असत्य म्हटलेलं आहे. काय म्हटलं? असत्य. सामान्य नागरिक लोकशाही सरकारच्या कामकाजात सहभागी होतात. अगदी बरोबर आहे. हुकुमशाही सरकारने सार्वजनिक मतांवर अवलंबून असतात. हुकुमशाही सरकारे सार्वजनिक मतांवर अवलंबून असतात. हुकुमशाही, तानाशाही, डिक्टेटरशिप हे लोकांवरती अवलंबून असतात का? नाहीये. हे स्वतःचेच वटहुकूम जे आहेत, स्वतःचा जो ऑर्डर आहे तोच काढत असतात. लोकांचं कोणाचे ऐकत नाहीये हे लोक. जसं की हिटलर होता, आणि परंतु ते सक्तीचे राज्य करतात, पण ते मतांवरती अवलंबून नसतात. जसं की अफगाणिस्तानमध्ये असेल किंवा जर्मनीमध्ये हिटलर होता. त्यानंतर लोकशाही राज्यकर्ते जनतेला उत्तरदायी असतात. तर अगदी बरोबर आहे. हुकुमशाही सरकार राजकीय समता आणि स्वतंत्राची तत्त्वे स्वीकारलेली नाहीत. हेच येतात. हुकुमशाही कुठे नाही आहे. तर बरोबर आहे. त्यामुळे फक्त केवळ पर्याय क्रमांक 2 जे आहे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. यानंतर बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान ओळखा असं आपल्याला विचारलं. चुकीचे विधान ओळखायचं आपल्याला. चुकीचे विधान ओळखायचे. राष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी आपला राजीनामा हा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतात. अगदी बरोबर आहे. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. अगदी बरोबर आहे. मृत्यू, राजीनामा किंवा पदावरून काढून टाकल्यास नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती जे आहे राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. अगदी बरोबर आहे. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास उर्वरित कालावधीसाठी निवडणूक घेतली जाते. मित्रांनो, ताबडतोब घेतली जात नाहीये. तर त्यासाठी त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवरती उपराष्ट्रपती जो आहे तो कार्यरत असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते चुकीचं आहे. यानंतर बघा, 2 आपल्याला विधानं दिलेली आहेत. विधान 1, कौटुंबिक हिंसाचारावरील महिला संरक्षण कायदा 2006 मध्ये लागू करण्यात आला, कारण कौटुंबिक हिंसाचारावरील महिला सुरक्षा कायद्याबाबत संसदेचा निर्णय स्थायी समितीने 2009 साली अंमलात म्हणजे शिफारस मांडली होती असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आणि याचं उत्तर काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मित्रांनो, ए विधान जे आहे ते पण बरोबर आहे आणि आर जे आहे ते पण विधान बरोबर आहे. परंतु आर हे एचे योग्य कारण मात्र नाही असं काही या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर एकीकडे आपल्याला कलम दिलेली आहे, दुसरीकडे आपल्याला पंचायत राजवरती हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या. तर मित्रांनो, 243 जे आहे ते पंचायतीच्या निवडणुकीसाठी वापरलं जातं. तर अचं जे आहे ते 1 यायला हवं. त्यानंतर 243D जे आहे ते जागांमध्ये आरक्षण देण्यासाठी वापरलं जातं. ओके. त्यानंतर क जे आहे ते पंचायतीची क मध्ये 243C जे आहे ते पंचायतीची रचना. राहिलंच कोणतं बरं? 243A. त्यामुळं आपलं कायला पाहिजे पर्याय क्रमांक, आता बघूया कुठं कुठं. अचं घ्यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. इथं 1 दिसतंय. बचं जे आहे ते 3 यायला पाहिजे. कचं 2 यायला हवं. डचं 4 यायला हवं. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला हवं. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. LM सिंघवी समितीने पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती. ओके. सप्टेंबर 1990 रोजी संसदेत 74वे विधेयक मांडण्यात येऊन लोकसभेत ते संमत करण्यात आले. अगदी बरोबर. पंचायत राज हे 64वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात येऊन ते राज्यसभेत संमत करण्यात आले. अगदी बरोबर. मध्य प्रदेश हे पहिलं राज्य आहे ज्यांनी 73व्या घटनादुरुस्तीच्या निवडणुका घेतल्यात. अगदी चुकीचं आहे. त्यामुळे ब आणि क जे आहे हे 2 आपले उत्तर यायला पाहिजे.
तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने आणि त्याचं कारण वाचा असं आपल्याला म्हटलेलं आहे. संघराज्य सरकारला काही विषयांमध्ये राज्य सरकारांना सूचना देण्याचा अधिकार आहे असं म्हटलेलं आहे. ओके, बरोबर आहे. संघ राज्य सरकारच्या सूचनांचे पालन न करण्याची परिस्थिती घटनात्मक व्यवस्थेने अपयश मानले जाऊ शकते आणि त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे. परंतु दुसरं विधानाचं जे स्पष्टीकरण आहे म्हणजे आर जे आहे ते एचे स्पष्टीकरण मात्र करत नाही. त्याच्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु आर हे एचे स्पष्टीकरण करत नाही. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे. राज्यपालांनी जारी केलेल्या अध्यादेशाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. चुकीचे कोणते आहे? विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना अध्यादेश काढले जाऊ शकतात. हे अध्यादेश विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर केवळ 6 आठवड्यामध्ये लागू राहू शकतात. अध्यादेश 6 आठवड्याच्या कालावधी पूर्वीच रद्द केले जाऊ शकतात आणि अध्यादेश 12 आठवड्यांच्या कालावधी संपण्यापूर्वी रद्द केले जाऊ शकत नाही. हे जर सोडलं हे चुकीचं फक्त आहे विधान, त्यामुळे बाकीचे सगळे विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट घ्या, भारतातील न्यायिक सक्रियता संबंधी आपल्याला काही स्टेटमेंट दिलेली आहेत की ज्यामध्ये काय भारतातील न्यायिक सक्रियता संबंधी काय, न्यायालयाचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, जनहित याचिका, न्यायव्यवस्थेचा अपमान केल्यास शिक्षा देण्याचा अधिकार. तर मित्रांनो न्यायिक सक्रियता संबंधी फक्त जनहित याचिका. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं यायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाऱ्याच्या आधारे होतील अशी तरतूद घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात करण्यात आली आहे? मित्रांनो अगदी सोपं आहे. 326 कलम या ठिकाणी पहिल्यालाच आपल्याला सापडतं. 326 कलमानुसार हे आपल्याला तरतूद जी आहेत राज्यघटनेत पाहायला मिळते, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर आपल्याला विचारलेलं आहे, आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2023 बाबत खालील विधाने अभ्यासून अयोग्य असलेली विधाने ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला. 2023ची ही स्पर्धा ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत श्रीलंका या देशात घेण्यात आली होती. त्यानंतर अंतिम सामना श्रीलंकेशी प्रेमदासा स्टेडियमवरती खेळण्यात आला होता आणि अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला होता. या स्पर्धेतील मालिकावीर बहुमान कुलदीप यादव यांना देण्यात आला होता. तर मित्रांनो या ठिकाणी ब तर बरोबर आहे, बरोबर आहे. त्यानंतर ड सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं अ आणि क हे 2 विधानं मात्र चुकीची आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला हवं. हे चालू घडामोडी संदर्भामधला प्रश्न होता मित्रांनो, थोडंसं व्यवस्थित समजून घ्यावं लागेल याला. जयंत महापात्रा यांच्याबाबत खालील विधानांचा विचार करा असं आपल्याला विचारलं होतं की कोण आहे? इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय होते का? ओके, बरोबर आहे. त्यांच्या क्लोज द स्काय या कविता संग्रहाने त्यांना वेगळी उंची मिळवून दिली होती. अगदी बरोबर आहे. 2009 साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आणि भारतातील वाढत्या असंधीच्या निषेधात 2015ला पद्मविभूषण पुरस्कार परत केला. हे पण आहे. अ आणि ब जे आहे हे 2 विधाने या संदर्भामध्ये बरोबर आहेत. अ आणि ब, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 106व्या घटनादुरुस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं आपल्याला विचारलं. असत्य म्हटलेलं आहे. असत्य विधान कोणतं आहे? केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी 2023 रोजी लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक सादर केले. मित्रांनो या ठिकाणी किरेन रिजिजूने केलेलं नाही आहे, कायदा मंत्री मेधवान यांनी ते विधेयक सादर केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी पहिलंच जे विधान आहे ते चुकीचं आहे. दुसरं बघूया, नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत 454 विरुद्ध 2 आणि राज्यसभेत 214 मताने मंजूर करण्यात आले. बरोबर आहे. 2023 मध्ये राष्ट्रपतींनी
128व्या घटनादुरुस्तीवरती स्वाक्षरी केली, त्यामुळे विधेयकांचे रूपांतर 106वी घटनादुरुस्ती अधिनियममध्ये झाले. या विधेयकानुसार केंद्रात लोकसभा व राज्यसभा विधानसभेत महिलांसाठी राखीव जागा असतील. तर मित्रांनो फक्त पहिलं विधान चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघूया, सुखोई या विमानातून ऐतिहासिक हवाई सफर करणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कितव्या राष्ट्रपती आहेत असं आपल्याला विचारलं. ह्या तिसऱ्या राष्ट्रपती आहेत. कितव्या राष्ट्रपती आहेत? तर तिसऱ्या राष्ट्रपती आहेत. यानंतर बघा, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत अलीकडे समाविष्ट झालेल्या होयसळ मंदिराबाबत खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळवणारे सांस्कृतिक यादीतील हे 34वे भारतीय स्थळ आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर हळेबीडू येथील होयसळेश्वर मंदिर हे होयसळांनी बांधलेले सर्वात मोठे शिवमंदिर आहे. अगदी बरोबर आहे. ही मंदिरे सामान्यतः ताऱ्याच्या आकाराच्या मंचावर बांधली जातात. अगदी बरोबर आहे. हे तिन्ही विधानं कशी आहेत मित्रांनो? बरोबर आहे. वरीलपैकी सर्व विधाने जी आहेत ते बरोबर आहेत. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, सिगबेक्स युद्ध सरावाशी निगडीत खालील पैकी असत्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. असत्य विचारलेलं आहे. असत्य. ही युद्ध सरावाची 30वी आवृत्ती होती. भारताच्या INS या सरावात भाग घेतला होता. तर या ठिकाणी भाग घेतला नव्हता. भारत हा सिंगापूर आणि सागर द्वीपशी सराव होता. भारतीय पाणबुडी सिंधू केसरी ह्यात सहभागी होती. फक्त यातलं कोणतं विधान चुकीचं आहे मित्रांनो? भारताच्या INS याने या सरावामध्ये भाग घेतला होता, हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, सर्वांसाठी घरे 2024 हे शासनाचे धोरण असून महाराष्ट्र शासनाने मोदी आवास घरकुल योजना कोणत्या प्रवर्गासाठी सुरू केली होती? अनुसूचित जातीसाठी तर खूप दिवसापासून चालू आहे. अनुसूचित जमातीसाठी सुद्धा चालू आहे. विमुक्त जाती जमातीसाठी, इतर मागासवर्ग. मित्रांनो इतर मागासवर्ग नव्हती, आता मात्र ती चालू करण्यात आली. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला पाहिजे. दिव्यांगाकरिता भारत सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार राज्यातील दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोठे स्थापन करण्यात आली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लातूरला केलेली आहे मित्रांनो. कुठे केलेली आहे? लातूरला. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, महाराष्ट्रातील यंग इंडिया अनचेंज हा उपक्रम कोणत्या विभागाशी संबंधित आहे? महिला कल्याण, समाज कल्याण, महिला आयोग, निवडणूक आणि वरीलपैकी सर्व. फक्त महिला आयोगासाठी आहे, विमेन कमिशनसाठी. यानंतर बघा, जागतिक कॉफी परिषद WCC एक्सपो 2023चे आयोजन भारतातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो बंगळुरू या ठिकाणी करण्यात आले. गांधीनगर, मद्रास, कोची आणि या ठिकाणी बंगळुरू. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा, खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने युवा विकास आणि युवांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी यांची स्थापना केली आहे. ही स्वायत्त संस्था 15 ते 29 वयोगटातील युवकांना लाभ देईल आणि किशोरवयीन बालकांसाठी कार्यक्रमाचे लाभार्थी 10 ते 19 वर्ष वयोगटातील असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. यंग इंडिया, अनटच्ड, युवा भारत, MY भारत यापैकी नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर बघा, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना 2021 सालचा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्याविषयी पुढील विधाने ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यामध्ये बघा, हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 8व्या महिला ठरलेल्या आहेत. अगदी बरोबर आहेत. त्यानंतर त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. त्यानंतर मोहिनी अट्टम या नृत्य प्रकारात त्यांची प्रावीण्य नाही, ही दोन्ही पण नाहीत विधानं. आणि गुरुदत्त निर्मित CID हा त्यांचा पहिला चित्रपट होता, तर अगदी बरोबर होता. आणि ड विधान बरोबर असायला पाहिजे. ब क ड ब क आणि ड या ठिकाणी पाहायला मिळतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, सप्टेंबर 2023मध्ये निधन पावलेल्या गायिका माणिक भिडे या खालीलपैकी कोणत्या घराण्याशी संबंधित होत्या? म्हैसूर घराणे, जयपूर घराणे, किराणा घराणे, आग्रा घराणे. जयपूर घराण्याशी निगडीत होता. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 11 ऑक्टोबरला केला जातो मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला हवं. आणि सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धावणारी देशातील पहिली हायड्रोजन बस खालीलपैकी कोणत्या शहरात धावली? तर पणजी, लेह, श्रीनगर, मुंबई. तर मित्रांनो लेह या ठिकाणी धावली. अशा प्रकारचे आपण या ठिकाणी आजच्या पेपरचे जे उत्तरे जे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत नमस्कार.